प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघूया तुरीच्या दाण्यांचा भात। शेतातून मी ताज्या तुरीचे शेंगा तोडून घेतले आहे आणि मस्तपैकी आता तुरीच्या दाण्यांचा भात बनवून मी दाखवणार आहे। त्यासाठी मी स्वच्छ धुवून तांदूळ घेतले आहे। मी जय श्रीराम तांदूळ घेतले आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता। तुरीचे दाणे काढून घेतले आहे मी शेंगांचे। मिरची घेतली आहे हिरवी, लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे, तेल घेतला आहे, कांदा घेतला आहे मी बारीक चिरून, लाल तिखट घेतला आहे, हळद घेतली आहे, जिरे पावडर घेतला आहे, धणे पावडर घेतला आहे, मीठ घेतला आहे, कढीपत्त्याची पानं घेतली आहे आणि तेजपत्ता घेतला आहे। चला तर आता सुरुवात करूया तुरीच्या दाण्यांचा भात बनवण्याची रेसिपी। तेल घेतला आहे मी 3 चम्मच, तेजपत्ता घालून घेतला आहे, कांदा घातला आहे, कांदा छान परतून घ्यायचा आहे। तीन ते 4 मी हिरव्या मिरच्या घातल्या आहे, बारीक चिरून घेतल्या आहे, कढीपत्त्याची पानं घातली आहे, छान परतून घ्यायचं आहे। लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतली आहे, 2 टीस्पून मी लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे। लसूण अद्रक छान परतून झालं की त्यामध्ये धणे पावडर घातली आहे मी 2 चम्मच, जिरा पावडर 2 चम्मच घातले आहे, गरम मसाला पण मी 2 चम्मच घातलाय। परतून घेत आहे। थोडं पाणी घालून घेते, त्याने मसाला खाली लागणार नाही। लाल तिखट घालत आहे मी, 3 चम्मच तिखट घालत आहे मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। हळद घातली आहे 1 चम्मच, चवीपुरते मीठ घातले, थोडं पाणी घालून घेते। आणि 2 कप स्वच्छ धुवून तुरीचे दाणे घालून घेतले आहे। छान मिक्स करून घेते। अशा पद्धतीने छान परतून घ्यायचे।
थोडं पाणी आणखी घातलं आहे मी. टमाटरचा वापर नाही करत मी. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही घालू शकता टमाटर. झाकणी झाकून थोडं 2 मिनिट मी वाफवून घेतले आहे तुरीचे दाणे. आता तांदूळ घालून घेतले आहे मी. 1 ग्लास तांदूळ घेतले आहे मी. परतून घेत आहे व्यवस्थित. गरम पाणीत घालून घेते मी. त्याने आपला भात पटकन शिजणार. कुकरमध्ये पण तुम्ही बनवू शकता. दोन शिट्टीमध्ये शिजतो हा भात. मी गंजामध्येच बनवला आहे. उकळी आली आहे आपल्या भाताला आता. झाकणी झाकून थोडं 5 मिनिट मी ठेवलं आहे. परतून घेते. परत एकदा फिरून घेते. झालाय आपला भात. आता खायला खूप टेस्टी असतो. आमच्याकडे सर्वांना खूप आवडतो हा दाणे भात. कोथिंबीर घालून घेते. तर तयार आहे आपला तुरीच्या दाण्यांचा भात. खूप टेस्टी झाला आहे भात. बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा बनला आहे ते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ऑल प्रेस करायला विसरू नका.